गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। आगतम स्वागतम सुस्वागतम। अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे श्री गणराय, महाराष्ट्राची लखलखती समशेर छत्रपती शिवराय आणि सार्वजनिक गणेश उत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन करून नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट आलेल्या सर्व गणेश भक्तांचा सहर्ष स्वागत करीत आहे। मंडळाचे सामाजिक कार्य, पर्यावरण पूरक गणेश उत्सव उपक्रम राबवित शाडू माती गणेश मूर्ती वाटप, मूर्ती बनवण्याची कार्यशाळा व शाडू मातीच्या मूर्तीचे पुनरावर्तन करण्याबाबत उपक्रम, राष्ट्रीय सणानिमित्त विविध संस्थांमधील दिव्यांग व निराधार मुलांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजन, तसेच शालेय साहित्य वाटप, बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक चित्रपट मोफत दाखविणे, विविध संग्रहालय, आर्मी इन्स्टिट्यूट, शिवसृष्टी येथील सहल आयोजित करणे, आदिवासी कातकरी वस्तीवर दिवाळी फराळ वाटप आणि थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी रक्तदान शिबिर। मंडळाचं दरवर्षी सामाजिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि ऐतिहासिक देखाव्याद्वारे गणेश उत्सवात प्रबोधन करण्याचं उद्दिष्ट असतं। यंदाच्या वर्षी सादर केलेला देखावा वारसा गड किल्ल्यांचा, अभिमान महाराष्ट्राचा। छत्रपती शिवाजी महाराज, सहस्त्रकातील युगपुरुष, भारतावरील आक्रमणांची, अत्याचारांची काळ रात्र संपत तेजोमय पहाट उगवली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रूपाने। या स्वराज्याचे साक्षीदार म्हणजे स्वराज्यातील गड किल्ले। ब्रिटिश इतिहास तज्ञ जेम्स डग्लस छत्रपती शिवराय आणि त्यांचे किल्ले यांच्या नात्याबाबत लिहितो की छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यांमधील माणूस होते। त्यांचा जन्म किल्ल्यामध्ये झाला होता। किल्ल्यांनी त्याला बनवलं आणि त्यांनी किल्ल्यांना बनवलं। हे किल्ले म्हणजे शिवरायांच्या स्वराज्याचं उगमस्थान, त्यांच्या युद्धाचा आधार। शिवछत्रपतींच्या निधनानंतर याच किल्ल्यांच्या आणि दुर्गांच्या मदतीने मराठ्यांनी आपल्या शत्रूंना जेरीस आणलं, स्वराज्य टिकवलं आणि वाढवलं। किल्ल्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची दखल घेत 12 जुलै 2025 रोजी युनेस्कोने महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूमधील 1 अशा स्वराज्यातील एकूण 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे। युनेस्को ही संयुक्त राष्ट्राची एक संस्था आहे, जगभरातल्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक गोष्टी जपण्याचे काम करत असते। मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अर्थात मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पने अंतर्गत महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे 11 किल्ले आणि तमिळनाडूमधील जिंजी या किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे। अद्वितीय वैश्विक मूल्य या निकषावर निवड झालेल्या या 12 किल्ल्यांची माहिती आणि महती जाणून घेऊया। किल्ले शिवनेरी, शिवछत्रपतींचं जन्मस्थान म्हणून जागतिक वारसा यादीत समावेश। नाणेघाटाचा रक्षक असं शिवनेरीला म्हटलं जातं। 7 वेगवेगळ्या कालखंडात बांधलेल्या दरवाजांची खास रचना हे त्याचं वैशिष्ट्य। महादरवाजा हा मुख्य दरवाजा आहे। गडावर शिवाई देवीचं मंदिर,
अंबरखाना या वास्तू आहेत. तसंच गंगा जमुना सारख्या पाण्याच्या टाक्या आहेत. शिवजन्मस्थळ ही 2 मजली वास्तू जिथे खालच्या खोलीत शिवरायांचा जन्म झाला होता ती आजही सुरक्षित आहे. राजगड स्वराज्याची पहिली राजधानी हा मान दिला जातो तो किल्ला म्हणजे राजगड. शिवछत्रपतींचे 25 वर्ष वास्तव्य येथे होते. महाराजांनी 1647च्या सुमारास राजगड जिंकल्यानंतर 3 स्वतंत्र माची, सुवेळा, संजीवनी, पद्मावती यांचे बांधकाम केले. माची स्थापत्य हे वारसा यादीत समाविष्ट होण्यास पात्र ठरले. सोबतच अभेद्य असा बालेकिल्ला हे राजगडचे वैशिष्ट्य. किल्ले प्रतापगड महाराजांनी जावळी जिंकल्यावर लष्करी दृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भोरप्या डोंगरावर 1656 मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्याकडून प्रतापगड बांधून घेतला. आदिलशाहीमधील सर्वात बलाढ्य असा सरदार अफजल खान स्वराज्यावर चालून आला असता त्यास महाराजांनी भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी चातुर्यानं बोलवलं. धैर्य, शौर्य आणि प्रसंगावधानाचं अप्रतिम उदाहरण स्थापित करत अफजल खानाचा वध करत त्याच्या सैन्याचा संपूर्ण पराभव केला. या घटनेने प्रतापगडाचं ऐतिहासिक महत्व वाढवलं. गडावर तुळजाभवानीचं मंदिर, तटबंदी, बुरुज, माची, ध्वजस्तंभ हे किल्ल्याची वैशिष्ट्य आजही पाहता येतात. पन्हाळा 12व्या शतकात बांधलेला पन्हाळा हा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक. महाराज पन्हाळ्यावर वास्तव्यास असता 1659 मध्ये सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला होता. या वेढ्यातून शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोहोचवण्यासाठी झालेला पावनखिंडीचा संग्रामाचा व बाजीप्रभू देशपांडेंच्या शौर्य व बलिदानाचा साक्षीदार असलेला हा किल्ला. गडावर अंबरखाना, सज्जाकोठी, 3 दरवाजे, राजदिंडी, संभाजी व सोमेश्वर मंदिरे आहेत. किल्ले रायगड पुरंदरच्या तहावेळी मिर्झा राजे जयसिंग सोबतचे मोगल सैन्य राजगड परिसरात पोहोचलं. तेव्हाच शिवरायांनी राजधानी जागा बदलण्याचं ठाम केलं होतं. 1656 मध्ये जावळीच्या मोरेंकडून रायरी जिंकून घेतली होती. तख्तास जागा हाच गड करावा असे महाराजांनी ठरवले. किल्ल्यावरील विस्तीर्ण पठारावर राजधानीला साजेशा अशा 350 इमारती, 21 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या महाराजांनी हिरोजी इंदुलकर मार्फत बांधल्या. 6 जून 1674 या दिवशी रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक व राजांचं झालेलं देहावसान या घटनांचा साक्षीदार म्हणून हा किल्ला जागतिक वारसा यादीत नोंदला गेला. गडावरील महाद्वार, कुशावर्त तलाव, राज सदर, भवानी टोक, टकमक टोक, हिरकणीचा बुरुज, छत्रपती शिवरायांची समाधी, जगदीश्वर मंदिर तसंच छत्रपती राजाराम महाराज ज्या दुर्गम दरवाजातून जुल्फिकार खानाचा वेढा फोडून निसटले तो वाघ दरवाजा आजही शाबूत आहेत. सिंधुदुर्ग परकीय युरोपीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारले. स्वराज्याच्या आरमाराच्या सुरक्षेसाठी भक्कम जलदुर्ग म्हणजेच समुद्रातील किल्लेही उभारले. त्यातील आरमाराची राजधानी असलेला सिंधुदुर्ग किल्ला मालवणच्या समुद्रात कुर्टे बेटावर बुलंद असा सिंधुदुर्ग किल्ला 1664 साली उभारण्यात आला. तटबुरुजांचा पाया भक्कम करण्यासाठी किल्ल्याच्या पायात चुन्याऐवजी शिसे वापरले. या किल्ल्याभोवती 52 बुरुज आणि सुमारे 106 मीटर उंचीची तटबंदी आहे. मध्यभागी विरासनातील महाराजांची मूर्ती असलेले भव्य मंदिर आहे. विजयदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघाटन नदीच्या मुखाशी वसलेला प्रसिद्ध किल्ला विजयदुर्ग. शिवपूर्व काळातील हा किल्ला महाराजांनी जिंकला तेव्हा अवघा 5 एकर क्षेत्रात होता. महाराजांनी त्याचा विस्तार 12 एकर मध्ये केला. तिहेरी तटबंदीचा उत्तम नमुना असलेला किल्ला म्हणून याचा जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. मराठा युद्ध नौकांचा अँकर, आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून विजयदुर्ग युरोपीय सत्तांच्या विरोधात टिकून राहिला. सुवर्णदुर्ग
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदराजवळ असलेला एक सागरी जलदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये याची दुरुस्ती केली. तटबंदीच्या भिंती, समुद्रात जाणाऱ्या द्वारांचे नियोजन अशी उत्कृष्ट रचना करत हा किल्ला मजबूत केला. किल्ले खांदेरी परकीय शत्रू इंग्रज व सिद्धी यांच्यावर वचक ठेवण्यासाठी अरबी समुद्रात मुंबई ते जंजिरा मार्गावरील खांदेरी बेटावर महाराजांनी हा जलदुर्ग बांधला. भक्कम तटबंदी आणि दुर्गम स्थानामुळे खांदेरी दुर्ग समुद्री आक्रमणापासून बचाव करण्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. साल्हेर सह्याद्री पर्वत रांगातील सर्वात उंच किल्ला म्हणजे साल्हेर किल्ला. 1670 मध्ये महाराजांनी हा किल्ला जिंकला. मराठा आणि मुघल यांच्यामधील साल्हेरच्या लढाईला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठ्यांनी मुघलांचा पहिल्यांदा निर्णायक पराभव केला तो याच युद्धात. अद्वितीय भौगोलिक रचना, उंच उतार असलेली बांधकामे, सेलबारी, हेलबारी या उपरांगांचं नैसर्गिक संरक्षण हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य. किल्ले लोहगड सातवाहन काळात उभारलेला किल्ला. भोर घाटाचा संरक्षक म्हणून या किल्ल्याचं स्थान महत्वाचं आहे. शिवपदस्पर्शाने पावन झालेल्या मोजक्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला. महाराजांनी याचा उपयोग एक सुरक्षित ठाण म्हणून केला. 1664 साली सुरतेच्या लुटीमधील धन सरसेनापती नेताजी पालकरांनी लोहगडावर आणलं होतं. मजबूत आणि तंत्रशुद्ध बांधणी हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य. सर्पकार द्वार रचनेचा उत्तम नमुना म्हणून हा किल्ला जागतिक वारसा यादीत पात्र ठरला. जिंजी राज्याभिषेकानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत 1677 मध्ये तमिळनाडूमधील हा किल्ला ताब्यात घेतला. स्वतःच्या तंत्रज्ञानाने आपल्याला हवा तसा किल्ला बांधून घेत अभेद्य असा दुर्ग बनवला. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात 7 वर्षे जिंजी मराठ्यांची राजधानी होती. अभेद्य संरक्षणात्मक रचना, विविध थरांमधील बलाढ्य तटबंदी हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य. युनेस्कोच्या या सर्व प्रक्रियेमधील 20ही देशांनी एकमताने मतदान करत या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश केला. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याने या किल्ल्याचं जतन आणि संवर्धन यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळेल. देश विदेशातील पर्यटकांचा ओघ वाढेल. तसंच या जागतिक मान्यतेमुळे स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. पण या गौरवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांवर जबाबदारी आली आहे ती गड किल्ले जतन व संवर्धनाची. कारण संवर्धन न केल्यास वारसा केवळ आठवण म्हणून राहतो. युनेस्को सारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. ओमानमधील आवरिक्स अभयारण्य आणि जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅलीला दिलेला जागतिक वारसा दर्जा हा निकष न पाळल्याने 2009 मध्ये काढून घेण्यात आला आहे. किल्ल्यांवर सुविधा देणे ही शासनावर आलेली जबाबदारी आहे. शासनानेही प्रत्येक किल्ल्यावर प्लास्टिक बंदी करायला हवी. कचरा होऊ नये यासाठी व्यवस्था तसेच स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे आज निकडीचे आहे. बेसुमार गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी गडाची कॅरिंग कॅपॅसिटी निश्चित करून त्यानुसार लोकांना प्रवेश द्यायला हवा. पर्यटकांना किल्ल्याची माहिती देण्यासाठी माहिती फलक, गाईड उपलब्ध करणे गरजेचे आहे. नागरिकांची व पर्यटकांची जबाबदारी आहे की गडावर कचरा न करता गड विद्रूप होणार नाही ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजच्या पिढीने फक्त मोबाईलच्या दुनियेत गुंतून न राहता आपल्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गड किल्ल्यांना भेट देत त्याचा अभ्यास करावा आणि हा वारसा जतन करावा. आजच्या घडीला महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे किल्ले जपण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. केवळ पर्यटन स्थळ म्हणून गडावर हुल्लडबाजी न करता ऐतिहासिक वारसा म्हणून गडांचं जतन व संवर्धन करूया आणि आपल्या स्वराज्याचा भगवा झेंडा डौलाने जगभर फडकवूया. जय शिवराय, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया, भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. धन्यवाद. देखाव्याची संकल्पना व लेखन मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि मंडळाचे अध्यक्ष अमित जाधव. ध्वनिमुद्रण ओम साई रेकॉर्डिंग स्टुडिओ, डेक्कन, पुणे. आवाजाचे कलाकार देवशीष शेडगे, पल्लवी चौधरी आणि ओम चौधरी. धन्यवाद.